हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर आपल्याकडे टेक्स्टबुकवर जे महाट्रान्सको टेक्निशियन इलेक्ट्रिकल असिस्टंट मॉक टेस्ट आहे ते आपण सॉल्व करणार आहे. तर त्यामधली ही फर्स्ट टेस्ट आपण सॉल्व करूयात. महाट्रान्सको टेक्निशियन इलेक्ट्रिकल असिस्टंट फुल टेस्ट 1 स्टार्ट करूयात. बघूयात आपण आपला किती स्कोर येतो. तर तुम्ही जर या एक्झामला प्रिपेअर करत असाल तर तुमच्यासाठी ही टेस्ट किंवा हा व्हिडिओ हेल्पफुल राहणार आहे. तर चला तर मित्रांनो, सॉल्व करूया आपण लाईव्हमध्ये. म्हणजे मी पण आता काही प्रॅक्टिस वगैरे नाही केली आहे. बघूयात आपला स्कोर किती येते. तर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बस बाकी काही नाही आहे. चला सुरू करूया, ॲग्री आणि कंटिन्यू करूया. तर पहिले आपण प्रोफेशनल नॉलेज जे आहे ते करून घेऊ कवर. द रेग्युलेशन ऑफ द स्पीड ऑफ द डीसी मोटर इज गिवन ॲज. तर रेग्युलेशनचा फॉर्म्युला विचारला आहे डायरेक्ट. तर त्याचा जो फॉर्म्युला राहतो तो हा राहतो, एन नो लोड मायनस एन फुल लोड डिवाइड बाय एन फुल लोड. तर बघूया हा आहे की हा आहे, या दोनपैकी एक राहील. तर चला नो लोडला मार्क करूया आपण. त्यानंतर द नो लोड स्पीड ऑफ द डीसी मोटर विथ द फुल लोड स्पीड ऑफ 750 RPM अँड 10% स्पीड रेग्युलेशन विल बी. तर यांनी म्हटलं आहे स्पीड रेग्युलेशन फुल लोड स्पीड म्हटलं आहे. ओके, तर याच्याहून आपला जुना पण जो हे राहील तो कव्हर होऊन जाईल. आपल्याकडे एन नो लोड होता, तेच काढायचं आहे. मायनस एन फुल लोड अपॉन एन नो लोड आपण माग मार्क केलेला आहे, त्याच्यानुसार काय आन्सर येणार ते पाहून घेऊ. 10% म्हणजे 110. ठीक आहे. नो लोड काढायचंच आहे तर त्याला आपण डायरेक्ट एन म्हणू. फुल लोड आहे आपल्याकडे 750 अपॉन एन इक्वल टू 110. तर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 10n मायनस 7500, हे 10 इकडे मल्टिप्लाय केलं इक्वल टू एन. 10n मायनस एन किती होईल? 9n इक्वल टू हे 7500 इकडे जाईल, तर 7500 इकडे. आता जर पाहिलं तर तुम्ही इथे 9 हे केलं डिवाइड. 9×8 = 30. 9 1 9 9 2 18 9 3 27. 3 आले पुन्हा 30, 9 3 27. असं ऑप्शन तर आहे नाही. म्हणजे इथे नो लोड नाही पाहिजे नव्हतं, तरी एक वेळेस आपण क्रॉस चेक करून घेऊयात. ठीक आहे. तर आता फुल लोड लिहून घेऊ इथे. एन नो लोड मायनस एन फुल लोड 750 आणि खाली 750 लिहून घेऊ, म्हणजे डिवाइड बाय एन फुल लोड इक्वल टू 110. आता बघूयात आन्सर येते काय. तर 10n मायनस 7500 इक्वल टू 750. फुल लोडचा घेतला खाली, मग आपण पहिला जे ऑप्शन मार्क केला आहे ते आता याच्यावरून कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे. तर 10n इक्वल टू हे इकडे ॲड होऊन जाईल 505 7 5 12 1 8. ठीक आहे. 825 आलं, म्हणजे आपला तो वाला आधीचा क्वेश्चन पण क्लिअर होऊन गेला. 825 इथं मार्क केला, इथे फुल लोड पाहिजे. तर 2 क्वेश्चन झाले आपले. पुढे जाऊ. देन विच टाइप ऑफ फायर एक्सटिंग्विशर शुड बी यूज टू एक्सटिंग्विश फायर्स इन इलेक्ट्रिकल केबल्स स्लॅश इक्विपमेंट. तर कोणता आपण फायर एक्सटिंग्विशर यूज केलेला पाहिजे? तर कार्बन डायऑक्साईड, ड्राय पावडर, कार्बन टेट्राक्लोराइड, पोटॅशियम. सो ड्राय पावडर मार्क करणार आहे मी, तर ते मार्क करून घेऊ. देन द प्रोसेस ऑफ एक्सटिंग्विशिंग अ फायर बाय स्टॉपिंग द सप्लाय ऑफ ऑक्सिजन युजिंग ब्लँकेट्स अँड इट्सेट्रा इज कॉल्ड. त्याला काय म्हणतात आपण? म्हणजे तेच हे ब्लँकेटिंग म्हणू शकतो. म्हणजे तेच त्याच्यावर वाळू गिळू फेकली तर त्यांना जे आपण आग विझवतो त्याला, त्या प्रोसेसला काय म्हणतात? तर ब्लँकेट्स वगैरे म्हटलं, ब्लँकेटिंग मार्क केलं आपण. देन द रेजिस्टन्स ऑफ अ कॉईल मेड अप ऑफ कॉपर वायर इज 100 ॲट 0 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट इट्स रेजिस्टन्स ॲट 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तेच आहे, एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. RT इक्वल टू R0 1 प्लस अल्फा T मायनस T0. तर तेच आहे आपल्याला. T0 आहे 0, T आहे आपल्याकडे 30, अल्फा आहे 0.004. तर 100 वर काढायचं आहे, म्हणजे R 100 वर काढायचा आहे. RT इक्वल टू 100. सो R0 आपल्याकडे आहे 100. R30 काढायचं आहे. R30
इक्वल टू R0 किती आहे आपल्याकडे 100 प्लस 1 प्लस 0.004 टी किती आहे आपल्याकडे 30 मायनस 0. तर 100 इथं आला 1 प्लस याला 30 4 त्रिक 12 1 0 झाला बरोबर आहे 30 मायनस 0 30 4 त्रिक 12 0 आणि हे 0.12 आला म्हणजे 100 इंटू 1.12 म्हणजे 112 याचा आन्सर आहे. म्हणजे 30 डिग्री सेल्सिअसवर जे रेजिस्टन्स आहे आपलं ते 112 ओम होऊन जाईल म्हणजे 100 वरून 112 झालेला आहे. तर असं आपल्याला मार्क करायचं आहे. पुढे जाऊ कॅल्क्युलेट द पॉवर कन्झम्पशन ऑफ अ हीटर ऑफ 1.5 किलोवॅट कॅपॅसिटी which has been used for the half an hour per day for a month. एका महिन्यासाठी अर्ध्या तासासाठी आपण हीटर यूज करत आहे त्याची कॅपॅसिटी आहे 1.5 किलोवॅट तर किती युनिट तो कन्झ्युम करेल म्हणे. तर आपल्याकडे माहित आहे पी इंटू टी आपले युनिट होते ई इक्वल टू पी इंटू टी पॉवर आपल्याकडे 1.5 किलोवॅटच आहे आपलं हे पॉवर किलोवॅट आवर एनर्जी किलोवॅट आवर मध्ये आहे तर आपल्याला फक्त आर न मल्टिप्लाय करायचा हाफ एन आवर म्हणजे अर्धा इंटू हे एका दिवसाची झाली अशी आपल्याकडे एक महिना आहे तर आपण 30 म्हणून घेऊ त्या महिन्याला तर 15चा स्क्वेअर होते 225 आणि इथे पॉईंट देऊन देऊ या 1.5चा तर 22.5 आपलं आन्सर येऊन जाईल. त्याला मार्क करू पुढे जाऊ. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 7वा कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ 12 पोल 5000 RPM अल्टरनेटर. तर आपल्याला माहिती आहे म्हणजे स्पीड राहते 5000 हे इक्वल टू राहते म्हणजे एन इक्वल टू 120 एफ अपॉन पी तर 120 एफच काढायचं आहे आपलं कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय पी किती आहे 12 10 0 50 हर्ट्झची आन्सर येऊन जाईल. 50 हर्ट्झ आपण मार्क केलं पुढे चाललो. Then what will be the total resistance of a 3 resistor R1, R2, R3 combined as shown in the figure. म्हणजे हे पॅरलल कॉम्बिनेशन आहे याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला 60 60 60 तिघं आहे तर मग 60 डिवाइड बाय 3 20 ओम एक वेळेस बघून घ्या किलो ओम आहे ओम आहे तेवढं त्याचा आन्सर राहील ते आपण मार्क केलं पुढे जाऊ. अ सेमीकंडक्टर एलिमेंट in its pure form is called dash 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 semiconductor and its impure form is called एक्स्ट्रिंसिक सेमीकंडक्टर. प्युअर फॉर्मला जे म्हणते त्याला म्हणतात आपण इंट्रेन्सिक आणि जो त्याच्यात जर आपण इम्प्युरिटी ऍड केले डोपिंग यूज करून तर त्याला म्हणतो एक्स्ट्रेन्सिक. ते मार्क केलं पुढे जाऊ. द करंट विल नॉट फ्लो इन अ क्लोज सर्किट मध्ये फ्लो करतात ओपन सर्किट मध्ये नाही करत. शॉर्ट सर्किट मध्ये करतो पॅरलल मध्ये बी सिरीज मध्ये पण करतो म्हणजे या दोघांमध्येच ऑप्शन होतं तो ओपन मध्ये नाही करत. चला तर पुढे जाऊयात. 10 क्वेश्चन झालेले आहे. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून दे जाता जाता. द एनर्जी चेंज इन अ थर्मल पॉवर स्टेशन इज इन द फॉर्म ऑफ जे थर्मल पॉवर स्टेशन मध्ये आहे जे एनर्जी चेंज होते म्हणजे जिथे आपण इलेक्ट्रिसिटी बनवतो ते कुठून तर कुठे होते जसं थर्मल टू इलेक्ट्रिकल सोलर न्यूक्लिअर थर्मल पॉवर प्लांट मध्ये थर्मल टू इलेक्ट्रिकल होते. Then when a circuit is protected in such a way that there is no potential energy to harm any person acting on it, it is called. When a circuit is protected in such a way that there is no potential energy. So low energy state, high energy state, open circuit energy, short circuit energy, zero energy state. दोघांपैकी एक राहील आय थिंक मी याला मार्क करतो शॉर्ट सर्किट एनर्जी. झिरो एनर्जी स्टेट पण असू शकते. चला पुढे जाऊ. 5 किलोवॅट 50 हर्ट्ज 6 पोल स्लिप रिंग इंडक्शन मोटर रन्स ॲट 960 RPM. कॅल्क्युलेट इज सिंक्रोनस स्पीड अँड पर्सेंटेज स्लिप. सिंक्रोनस स्पीड काढणं सोपी आहे आपल्याला 120 एफ अपॉन पी. एफ आहे आपला 50 हर्ट्ज पी आहे 6 साइन दोन्ही 12 20 झाले 5 दोन्ही 10 1000 RPM येणार. तसं एकच ऑप्शन आहे त्याला आपण मार्क करूया आणि पुढे जाऊयात. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल हॅज अ निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट ब्रास मर्क्युरी इलेक्ट्रोलाइट सिल्वर कॉपर. तर इलेक्ट्रोलाइटला असते आय थिंक सो एवढं मला आठवत आहे. द करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ अ फ्यूज वायर डिपेंड्स ऑन ट्रान्सफर्स एरिया डायमेन्शन मटेरियल शेप ऑफ द टर्मिनल.
ते म्हणजे करंट किती कॅरी ते त्याच्या डायमेन्शन्सवर डिपेंड करतात. मटेरियलवर पण डिपेंड करतात. की शेप ऑफ द टर्मिनल, हे शेप ऑफ द टर्मिनल मला समजलं नाही आहे. मटेरियल मार्क करूया, हे दोघे असू शकतात. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स इज एक्सपेक्टेड टू हॅव अ लोवेस्ट रेजिस्टिव्हिटी? निकेल, झिंक, लीड, मर्क्युरी. कॉपर मार्क करतो, इथले ऑप्शन असू शकतात. लो रेजिस्टन्स कॅन बी ॲक्युरेटली मेजर बाय. लो रेजिस्टन्स आपण केल्विन्स ब्रिजने यूज हे करतो, मेजर करतो. देन द इलेक्ट्रिकल मशीन्स लॅमिनेटेड कोर्स आर यूज टू रिड्यूस. ते लॅमिनेशन जे आहे एडी करंट लॉस कमी करण्यासाठी यूज करतो. एम्पियर टर्न्स इज अ युनिट ऑफ मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स. नेक्स्ट आहे द पॉवर डेसिपेटेड इन अ प्युअर कॅपॅसिटर इज. प्युअर कॅपॅसिटरमध्ये पॉवर डिसिपेट होतच नाही, तिथे झिरो होतं. ते एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस आहे त्यामुळे. व्हॉट आर द डमी कॉइल्स प्रोव्हाइडेड फॉर इन अ जनरेटर? जनरेटरमध्ये डमी कॉइल्स कशासाठी टाकले राहतात? तर ते जे राहते ते टू मेकॅनिकली बॅलन्स, रोटरला मेकॅनिकली बॅलन्स करण्यासाठी यूज करतो आपण. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे द लास्ट रिसॉर्ट ऑफ प्रोटेक्शन टू अवॉइड इलेक्ट्रिकल शॉक कॅन बी अरेंज ऑन द इक्विपमेंट इटसेल्फ rather than on the power supply side of the circuit. What is the protection called? काय म्हटलं आहे, वाचलं तसंही पण काही समजलं नाही. लास्ट रिसॉर्ट ऑफ प्रोटेक्शन टू अवॉइड इलेक्ट्रिक शॉक कॅन बी अरेंज ऑन इक्विपमेंट इटसेल्फ रॅदर दॅन पॉवर सप्लाय साइड ऑफ द सर्किट. त्याला ग्राउंड फॉल्ट, फेस फॉल्ट, एक्सटर्नल फॉल्ट, इंटरनल फॉल्ट. ओ हो 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 हो, शॉक आहे म्हणून आपण याच्यात ग्राउंड फॉल्ट डिटेक्शन मार्क करूयात. पुढे व्हॉट इज युजली द स्टार्टिंग रेजिस्टन्स ऑफ अ डीसी मोटर? स्टार्टिंग रेजिस्टन्स डीसी मोटरचं खूप लहान राहतात. अबाउट 100 ohms, 10 ohms, व्हेरी लार्ज. लेस मार्क करूया आपण. देन विच वन ऑफ द फॉलोइंग सेमीकंडक्टर डिव्हाइस कॅन बी यूज टू कंट्रोल स्पीड ऑफ द डीसी मोटर? डीसी मोटरचा स्पीड कशानं यूज करतो? थायरिस्टर, ट्रान्झिस्टर, थर्मिस्टर. ट्रान्झिस्टर म्हणू शकतो, थर्मिस्टर, थायरिस्टर मार्क करूया. ॲज अ रेक्टिफायर वगैरे. हॉकिन्सन्स टेस्ट परफॉर्म ऑन. फुल लोड मार्क करूया, फुल लोडवर करते वाटतं. आपले 25 क्वेश्चन झालेले आहे. काही पण चुकू पण शकतात, असं काही नाही आहे त्यामध्ये की चुकणार नाही म्हणून. पण 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 ठीक आहे, आपले 25 झालेले आहे. तुम्ही सबस्क्राईब नसाल केले म्हणजे अर्धे क्वेश्चन टेक्निकलचे झालेले आहे. पुढे जाऊयात आपण. सबस्क्राईब नसून केलं तर करून घ्या, हे म्हणत तुम्ही. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सिंक्रोनस स्पीड अँड द ॲक्च्युअल स्पीड ऑफ द इंडक्शन मोटर? तर डिफरन्स काढा म्हणते ॲक्च्युअल स्पीड आणि सिंक्रोनस स्पीडला, त्याला स्लीप म्हणतो. डायरेक्ट डेफिनेशन आहे. व्हॉट इज द जॉगिंग ऑफ एन इंडक्शन मोटर? जॉगिंग तर मीच नवीन वाचून आलो. अ वे ऑफ ब्रेक, वन वे ऑफ सिंक्रोनायझेशन. इंडक्शन मशीनमध्ये सिंक्रोनायझेशन स्टेप बाय स्टेप लोडिंग मेथड टू ॲक्च्युएट द मोटर वन्स ऑर रिपीटेडली टू ऑब्टेन द स्लाइट स्पीड फॉर द प्रोसेस. हे कसं थोडंफार चांगलं वाटत आहे सेंटेन्स, त्याला मार्क करूया. व्हॉट डज अन ओपन सर्किट टेस्ट ऑफ अ ट्रान्सफॉर्मर गिव्ह? ओपन सर्किट टेस्ट जो राहते तो हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉस म्हणजे कोर लॉस देतो. देन इन द सर्किट ऑफ अ फ्लोरोसंट लॅम्प द चोक ॲक्ट ॲज अ, चोक जो राहते ॲज अ स्टार्टर आणि करंट लिमिटर डिव्हाइस यूज करतो. ठीक आहे. व्हॉट इज द कलर ऑफ द ड्राय सिलिका जेल? ड्रायचं ब्ल्यू राहतं, आय थिंक सो. मग तो पिंक होऊन जातो. पिंक कायच नाही, मग ब्ल्यू किंवा पिंकच आहे तिथं. व्हॉट डज द गिवन पिक्चर? ह्या जो पिक्चर आहे तो कशाचा आहे? व्हॅरेक्टर म्हणजे कॅपॅसिटर आणि हा डायोड, हे मिळून व्हॅरेक्टर डायोडचं मला दिसत आहे ते सिम्बॉल. देन मुवमेंट इन एन एस-सी-आर इज कंट्रोल बाय. मुवमेंट एस-सी-आर मध्ये मुवमेंट कुठून आली? गेट एनोड म्हणजे ते फायरिंग अँगल बद्दल बोलत आहे, तर गेट आन्सर राहील. व्हॉट इज द रिलेशन ऑफ अल्फा अँड बीटा? ठीक आहे. बीटा अल्फा इक्वल टू बीटा अपॉन 1 मायनस बीटा, अल्फा इक्वल टू बीटा अपॉन 1 प्लस बीटा, हे मार्क करू आपण. ठीक आहे. देन व्हॉट इज द फॉर्म फॅक्टर ऑफ 220 वोल्ट 50 हर्ट्ज एसी वेव्ह? फॉर्म फॅक्टर जो एसी राहते तो राहतो
फॉर्म फॅक्टर 1.11 राहतो. वेन इज दी पॉझिटिव्ह मॅक्झिमम ऑफ अ साईन वेव्ह. पॉझिटिव्ह मॅक्झिमम 90 डिग्रीवर असतं. असं राहतो साईन वेव्ह. हे 0 आहे आणि इथून असं जातो 0 हा 90 हा 180 -270 आणि हे पॉझिटिव्ह मॅक्झिमम विचारलाय. दोन मॅक्झिमम आहे हा आणि हा. तर पॉझिटिव्ह हा आहे 90 डिग्रीवर, निगेटिव्ह मॅक्झिमम 270 येत होतं. ठीक आहे. देन तो मार्क केला आपण. पुढे जाऊ. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ अ कॅपॅसिटर यूज इन अ पॉवर फॅक्टर करेक्शन. तर कॅपॅसिटी आपण KVAR मध्ये रिप्रेझेंट करतो. द व्हेरिएबल कॅपॅसिटन्स इज वन हुज कॅपॅसिटन्स व्हेराज विथ टाइम, टेम्परेचर, व्होल्टेज. व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल आपण करू शकतो, म्हणजे याच्यावर डिपेंड करेल व्होल्टेज वगैरेवर, तर मग तर ते करूच नाही शकणार आपण. हे आपण मार्क करूयात. देन व्हॉट इज द युनिव्हर्सल व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस 1 किलो ओम, 2 किलो ओम अँड 7 किलो ओम रेजिस्टर्स कनेक्टेड इन सिरीज विथ 30 व्होल्ट सप्लाय. पहिली गोष्ट आपल्याकडे आहे 1, 2 आणि 7, टोटल 10 किलो ओमचे रेजिस्टन्स आहे सिरीजमध्ये. असे 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 1 ओमचा, 2 ओमचा आणि 3चा, आणि त्याला आपण 30 व्होल्टमध्ये असं कनेक्ट केलं. 30 व्होल्ट, 1 किलो ओम, 2 किलो ओम आणि 7 किलो ओम. आता त्याच्यामध्ये किती व्होल्टेज ड्रॉप होईल, म्हणजे इथचा ड्रॉप, इथचा ड्रॉप आणि इथचा ड्रॉप काढा म्हणते. आता याच्या 7च्या इथं तर जास्तच होणार, म्हणजे 9 पुढे येऊच नाही शकत. 9 हे सगळ्यात जास्त इथं, हे सगळ्यात जास्त शेवटच्या याच्यावर होणार. 2, 4, 14 हा हे असू शकते. 3, 6, 21 हे पण असू शकते. 3, 6, 21, 3, 5, 12, 7. पण इथं कसं आहे 1 किलो ओम, 2 किलो ओम, म्हणजे हे याच्यापेक्षा हा डबल असणार इकडला. तर 2, 4 असू शकते. 3, 6, 3, 6 असू शकते, म्हणजे हे पण नाही असू शकत, हे पण नाही असू शकत आणि हे असू शकते. आता एक गोष्ट सांगायची राहिली, इथं व्होल्ट आहे, इथं किलो ओम आहे. तर जो ड्रॉप राहील तो मिली व्होल्टमध्येच राहील. तर हे आन्सर असायलाच पाहिजे विदाऊट कॅल्क्युलेशन. तरी पण आपण एक वेळेस बघून घेऊ. 30/10 म्हणजे 1 मिली एम्पियर करंट ह्यातून फ्लो होणार, आणि 1 × 3, 6, 21 ह्या दोघांपैकी असायला पाहिजे. चुकलं का कुठं? सॉरी 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 सॉरी. करंट असतात तो मिली एम्पियर मध्ये असतं. हेच आन्सर आहे तिसरं. ते मार्क करू आपण. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रिन्सिपल इज यूज टू मेजर अर्थ रेजिस्टन्स. अर्थ रेजिस्टन्स, वॅटमीटर, केल्विन ब्रिज, पोटेन्शियल फॉलोइंग, डिक्लाइन शेअरिंग विच. त्यामध्ये असले नवीन दिसत आहे मला. डिक्लाइन रेजिस्टिव्हिटी, पोटेन्शियल फॉलोइंग हे मार्क करून घेऊ आपण. या दोघांपैकी एकच राहील. ठीक आहे. कॅल्क्युलेट द करंट ऑफ अ लॅम्प ऑफ 100 वॅट ऑपरेटिंग ॲट 230 व्होल्ट. करंट किती राहते? P = V² वाला फॉर्म्युला लावावा लागेल, किंवा P = V × I. सो 100/230 P V I भेटून जाईल. मार्क केलं. 23 न 10 आले तर जात नाही, 0 पॉईंट आहे ना. 23 न आता 100 रुपये, 23 चौक. ठीक आहे. 4 आले तर हे तिसरं मार्क करून घेऊ आपण. द करंट फ्लोविंग फ्रॉम हँड टू हँड इज कॉल्ड. हँड टू हँड, फेज पोटेन्शियल, टच, एम्पियर, लिकेज. काय आहे हँड टू हँड? काय असते हँड टू हँड? हातातून हातात फ्लो होणारा करंट याला काय म्हणतात? टच पोटेन्शियल म्हणू शकतो. हाताचा आहे तर टचच येणार. Which of the following ladders is the safest when working with electrical equipment? कोणती लॅडर यूज करा? फायबर ग्लास, ॲल्युमिनियम, स्टेप टूल, आयरन. आयरनवर राहून तर चांगला झटका बसेल तुम्हाला. वूड मार्क करू. कंडक्टिव्हिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टिव्हिटी. द नेक्स्ट स्टेअरकेस पॉइंट इज ऑपरेटेड विथ 2 वे स्विच यूज करतो आपण. वरतूनही बंद झाला पाहिजे लाईट, खालूनही बंद झाला पाहिजे. तर द युनिट ऑफ रेजिस्टन्स, रेजिस्टन्स युनिट सगळ्यांना माहिती आहे, ओम आहे. देन डीसी जनरेटर कशावर वर्क करतो? सो फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस, फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे राहिलेचं. देन डीसी जनरेटर, द इंटरपोल फील्ड कॉइल्स आर कनेक्टेड इन सिरीज विथ द आर्मेचर, पॅरलर, रेंज पॅरलर. सिरीज विथ द आर्मेचर मार्क करूया.
द इन्सुलेशन रेजिस्टन्स इज मेजर्ड इन. इन्सुलेशन रेजिस्टन्स आपण कशामध्ये मेजर करतो? किलो, पिको, हे फॅरेड व्होल्ट येणार नाही, ओम ओम आहे. मेगा, मेगो, हे वॅट्स पण आहे, मग मेगा ओम किलो ओम्स आहे, तर मेगा ओम, मेगा ओम, मेगो, मेगोम्स, मेगोम्स. The pitch factor of is the ratio of resultant EMF to short pitch to full pitch coil. ठीक आहे, शॉर्ट पिच टू फुल पिच येणार. द युनिव्हर्सल मोटर कॅन बी ऑपरेटेड ऑन. युनिव्हर्सल मोटर कशावर ऑपरेट होते म्हणते? एसी आणि डीसी वर होते, म्हणूनच त्याला युनिव्हर्सल म्हणतो ना. बघा, आपले सगळे क्वेश्चन मार्क झाले. प्रोफेशनलचे 50. टाइम आहे आपल्याकडे 1:35. म्हणजे ना आपण किती किती मिनिटात सोडवला आहे? 35, 40, 15 मिनिटात. ओ माय गॉड. 25 मिनिटात, सॉरी. नेक्स्ट. आता कोणतं आहे आपल्याकडे? मराठीवर येऊयात. गटात न बसणारा शब्द ओळखा. सूत्र, भात्रा, बंधू, भाऊ, सहोदर. हो हो हो. सूत म्हणजे तो मुलगा होता ना, तोच गटात. लोखंडाचे चणे खाणे. लोखंडाचे चणे खाणे म्हणजे उद्योगधंदा करणे, भरपूर परिश्रम घेणे, भरपूर खाद्य खाणे, भरपूर परिश्रम घेणे. गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द गारठा, थंडी. पुढील विधानाला जी मन योग्य असेल असा पर्याय निवडा. काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारख्या डुलक्या घेत होता. म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय? पिकते तिथं, विकत नाही, पाळते हेच राहील. कारण की त्याला कसं आहे, त्याला काव्य गायनाचे काही इंटरेस्ट नव्हता, म्हणून त्यांनी त्याला काही चव समजली नाही तिची. अंग काढून घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? अंग काढून घेणे म्हणजे अंगावरचा मळ काढणे, नॉनसेन्स. चोरी करणे म्हणजे होते जबाबदारी काढून घेणे. देन ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. ज्याला आकार नाही म्हणजे निराकार. तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केलं पाहिजे, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे म्हणते? मिश्र, केवल, संयुक्त, प्रश्नार्थक, संकेतार्थ. केवळ वाक्य मार्क करतो. मला थोडं आता विसरत चाललेलो आहे मी ग्रामर. डोळ्या या शब्दाचा समानार्थी नसलेला अक्ष, चक्षु, लोचन, दृश्य. दृश्य कसं राहील? खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? नदी, ती नदी. तो सरोवर, तोच पुल्लिंगी आहे. तो कुंड पण म्हणू शकतो, तो झरा पण म्हणू शकतो. ती नदी, ती सरोवर नाही, ती कुंड, ती झरा. अरे काय ऑप्शन दिले आहेत रे, नॉनसेन्स. जाऊ द्या. चाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा जाऊ दे, मागे घेऊ दे. चाडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. काना मागे टाकणे, केसाने गळा कापणे, कान लांब होणे, कलागती लावणे. मार्क करतो मी. निरंतर हा शब्द कोणत्या गटात मोडतो? निरंतर, निरंतर. प्रत्यय, उपसर्ग, अभ्यस्त. प्रत्यय म्हणजे मागचा होते का पुढचा होते? नॉनसेन्स, हे आठवत नाहीये. उपसर्ग, प्रत्यय, 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 प्रत्यय घटित मार्क करतो. 2 पैकी 1 आहे. कर्मणी प्रयोग असलेले वाक्य ओळखा. मोर नाचला, कुत्र नाचलं. आता कर्तरी, तो वाचन करतो, तो लिखाण करतो, तो काहीतरी करतो. ते तर सेमच राहिले आहे. आता कर्मबालक, श्रेयाने गाणे म्हटले, श्रेयाने कविता म्हटली, हेच आहे, कारण ते कर्मानुसार बदलत आहे. देन पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. बहिष्कार, 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 बहिष्कार. कार असते, हे तर कट झालं. हे आहे, हे बहिष्कार, हे मार्क करतो मी. देन वाक निश्चय या संधीने सिद्ध होणारा शब्द कोणता? वाक निश्चय, वांग निश्चय, वांग निश्चय, वांग निश्चय मार्क करतो. किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा. केळ्यांचा काय असते? लंगर, घोस, ढीग, झुपका. झुपका तर केसच असतं. केळ्यांचा लोंगर मार्क करतो मी.
घोष तर अंगुराचा असतो ना. ठीक आहे, जाऊ दे. आपली पाठ आपल्याला दिसत नाही या म्हणीचा समानार्थी म्हण. दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी. जुळलं पण नाही. Nonsense. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुरड दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. हा, हेच असं. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अद्वैत, वैर, ऐक्य, द्वंद्व, दुही. अरे बेकार. वैर म्हणजे तर भांडण होते, ऐक्य म्हणजे एकाकी होते, द्वंद्व म्हणजे भांडण होते, दुही काय आहे रे याचा अर्थ? दुही मार्क करतो मी. देन दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा अर्थ कोणता? दृष्टीशिवाय सृष्टी दिसू शकत नाही, दुर्लक्ष करणे, आपल्या मागे काय चालते ते दिसू शकत नाही. मी मार्क करतो. दिलेल्या शब्दांपैकी पृथ्वीचा समानार्थी शब्द कोणता? पृथ्वीचा वसुंधरा. एवढं सोपं विचारलं. गाव जळला मारुती गावा निराळा. गाव जळाला मारुती गावा निराळा या म्हणीचा अर्थ द्या. दुसऱ्याचे नुकसान करून नामा निराळा राणे. दृष्टकृत्य सही सलामत सुटतात, हेच असेल त्याचं. बघा, आपलं अटेम्प्टेड झाला आहे 79, आपल्याकडे 130 आहे, म्हणजे 50% झालेला आहे. बरोबर आहे. अनअटेम्प्टेड एवढे आहे ना, 50% झाला. थोडा जास्तच झाला. 65 वरच होते 50%. 9 करूयात. आता बघूयात आपण आणखी काय काय सॉल्व्ह करू शकतो. आपला मेन कंटेंट आपलं टेक्निकल आहे. बाकी जेवढं आपण याच्यात करू शकतो तेवढं करूयात. आपल्याला करूशी नाही वाटत आहे, म्हणजे माझी प्रॅक्टिस नाही आहे आणि इथे थोडंसं डिस्टर्बन्स पण येतं, त्यामुळे मी सबमिट करून देतो याला. तर बघूयात आपला किती स्कोर येतो. तर सो आपली जी रँक आहे ते 17वी आलेली आहे आणि टोटल 1697 लोकांनी ही टेस्ट दिलेली होती. तर बघू शकता आपला जवळपास स्कोर 113 आलेला आहे. आपण जर सोल्युशनवर पाहिलं तर इनकरेक्टमध्ये बघूयात आपण. टेक्निकलचे आपले 5 इनकरेक्ट झालेले आहे, रिजनिंगचे पण 5, मराठीचे पण 4. तर जर आपण हे रॉंगच नसते केले तर आपण 4 याला 1/4 आहे, तर आणखी आपले मार्क्स वाढले असते. म्हणजे जवळपास 2 मार्क्स इथे आणि 1 मार्क्स तिथे, म्हणजे जवळजवळ 120च्या जवळपास आपला स्कोर केलेला असता. बट इट्स ओके. जेवढे पण आपण केले तेवढे पण आणखी चांगल्या प्रकारे जर केलं असतं तर आपली रँक आलेलीच असते. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा प्रकारे अटेम्प्ट करायला पाहिजे तुम्ही. म्हणजे नॉन टेक्निकलवर आता जास्त माझा फोकस नाही आहे, त्यामुळे नॉन टेक्निकल आणि ते स्प्लिट स्क्रीनमध्ये एवढं चांगलं होत नव्हतं. तर आय होप तुम्ही अशाच प्रकारे अटेम्प्ट करणार आणि अशा प्रकारे तुम्हाला स्कोर दिसू शकतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.